नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की इकडे मात्र नंदिनी आता आनंद निवासमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. तेवढ्यात मात्र तिचं लक्ष आता आरशामध्ये असतं आणि विचार करत असते की आज तरी मला लवकर निघायला हवं, पुन्हा नाहीतर हे मला आईंसमोर म्हणतील की मी तुला सोडतो आणि माझी कोंडी होईल. काही करून मला जीवा यायच्या आधी इथून निघायला हवं. आणि असं म्हणून ती आवरत असते. तेवढ्यात तिचं लक्ष ड्रेसिंग टेबलवर असलेल्या घड्याळाकडे जातं आणि तिला आठवत असतं काल आश्रमामधल्या बायका तिला चिडवत असतात की तुम्ही तुमचं ते प्रेमाचं घड्याळ घालायला उद्या विसरू नका बरं का. आणि त्यामुळे ती त्या घड्याळाला हात लावते, परंतु घड्याळ मात्र घालत नाही आणि तिथून तशीच निघून जाते. दुसरीकडे मात्र आता किचनमध्ये जाण्यासाठी मानेनी खाली येते, तर तेवढ्यात तिचं लक्ष जातं की विक्रम काहीतरी करतो आहे. म्हणून आता ती विक्रम जवळ जाते, तर विक्रम मात्र डचकतो. तर एवढ्यातच आता लगेच ती म्हणते, काय चाललंय काय तुमचं, तुम्ही काय आज बनवता आहे. तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो, काही असं खास नाही ग, पण तू केवढं घाबरवलंस मला. मी घाबरलो ना. तर आता मात्र मानेनी म्हणते, पण घाबरायला काय झालं तुम्हाला, मी एवढं काहीच बोलले नाही. तर तेव्हा मात्र आता पुढे ती म्हणते, पण तुमचं चाललंय काय जरा सांगता का. म्हणजे काल तुमच्या सुनेने स्वयंपाक केला, तर आता मात्र काय तुम्हाला करायचं आहे का? असं मात्र ती विचारते. तर तो म्हणतो, सगळ्यांसाठी वगैरे नाही, पण माझ्या बायकोसाठी खास. तर तेव्हा तो म्हणतो, की तुला माहीतच आहे की घरामध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक मी आहे. तर त्यानंतर मात्र आता मानेने होकार देते. पुढे आता विक्रम म्हणू लागतो, काय ग, काल जीवानी नंदिनीसाठी ऑमलेट केलं होतं का. तर इकडे मानेने होकार देते, हो ऑमलेट तर केलं होतं, पण तिने काही खाल्लंच नाही. त्यावर आता विक्रम म्हणतो, का खाल्लं नाही. तर ती म्हणते, अहो काय आहे ना, तिचा काल नॉनव्हेज खाण्याचा वार नव्हता आणि हे काय आपल्या पठ्याला माहितीच नसणार. तर त्यावर मात्र आता दोघे जण हसू लागतात. इकडे मात्र आता पुढे विक्रम म्हणतो की बघ ना, कालचा दिवसच वेगळा होता. आता काव्याने सुद्धा पार्थसाठी स्वयंपाक केला, एवढं सगळं काही केलं. तर तेवढ्यातच आता पुढे मानेने म्हणते, हो ना, पहिल्यांदाच आपल्याला तिची हातची चव कळाली. लगेचच आता विक्रम म्हणतो, बोलल्या सासूबाई बोलल्या. तर लगेचच आता ती म्हणते, सासूबाई काय हो, मी तर असंच म्हणते आहे. आणि यावरनं दोघांचं बोलणं सुरू असतं. इतक्यातच आता पुढे विक्रम म्हणतो, अगं त्यांच्यावरूनच मला कळलं की मी तुझ्यासाठी एवढ्या दिवसात काही केलंच नाही खायला असं. म्हणून म्हटलं आपलं छोटंसं असं काहीतरी करावं. आणि त्यानंतर मात्र सँडविच बनवून तो आता मानिनीला खाण्यासाठी देत असतो. त्यानंतर मानिनी जेव्हा ते सँडविच खाते, तर तिला खूप आवडतं आणि ती विक्रमचं कौतुक करते. दुसरीकडे मात्र आता पोट दुखतं आहे म्हणून वसुंधरा जोरजोरात ओरडत असते. तर तेव्हा मात्र आता रम्या तिला म्हणते, की काय झालं आहे तुला. तर त्यानंतर ती म्हणते, या काव्याने बनवलेले छोले खाल्ले आणि माझं पोटच दुखायला लागलं. तर तिने काही चांगल्या मनाने केलेलंच नसतं. इतक्यात मात्र रम्या म्हणते, तू पण काय आहे, उगाच कशाला तिला बोलते आहे. तुला रात्रीचे कडधान्य बाधता हे काय माहिती नाही का, विसरली आहेस का तू. तर ती म्हणते, नाही नाही, मी कशाला विसरेल. आणि त्यानंतर मात्र दोघीही जणी बोलत असतात. पुढे ती म्हणत असते की रम्या, तुला असं नाही वाटत का काव्याचं वागणं बोलणं बदललं आहे. म्हणजे ती कशी वागते आहे, अगदी पार्थच्या आता जवळ जाते आहे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. इतक्यात रम्या म्हणते, तुला काव्याचं वागणं दिसतं आहे, पण तू पार्थला बघितलं का. म्हणजे तो जिच्या मागपुढे करत होता तो मात्र आता तिला भाव सुद्धा देत नाहीये. आणि कालचा पार्थ तर इतका वेगळा होता, तुला काय सांगू. आणि हे ऐकून मात्र आता इकडे वसुंधराला आश्चर्यच वाटतं. पुढे वसुंधरा म्हणू लागते की नक्की तुला म्हणायचंय तरी काय. तर तेव्हा आता रम्या म्हणते, मला असं वाटतं आहे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे. म्हणजे तू त्या दिवशी तिच्याशी बोलायला गेली तेव्हा ती थोडी नर्वस वगैरे होती का, घाबरलेली होती का. तेव्हा वसुंधरा आठवण्याचा प्रयत्न करते आणि त्या दिवशी घडलेला प्रकार तिला आठवतोय. त्यामुळे ती म्हणू लागते, नाही ती नर्वस तर नव्हती, घाबरलेली पण नव्हती, पण तिच्या हातामध्ये एक ब्राऊन कलरचं इनोलॉक होतं. म्हणजे ते मी माझ्या हातात घेतलं बघण्यासाठी, तर तेवढ्यात तिने ते खेचून घेतलं. तर त्यावरनं मात्र आता लगेचच रम्याला संशय येतो, त्या इनोलॉकमध्ये असं काहीतरी नक्की आहे आई, जे मात्र आता तिला आपल्यापासून लपून ठेवायचं आहे. आणि यावर मात्र आता वसुंधरा विचार करू लागते की नक्की असं काय आहे म्हणून आणि त्यामध्ये काय असेल. तेव्हा मात्र रम्या म्हणते, पण आपल्याला ते शोधूनच काढलं पाहिजे. आणि त्यावर दोघीही जणी विचार करतात. दुसरीकडे मात्र आता काव्याचं लक्ष बाथरूममधनं आल्यावर त्या डिवोर्स पेपरकडेच जातं आणि पुन्हा एकदा तिला सगळे क्षण आठवतात की आपल्यामुळे पार्थ किती दुखावले होते. त्यांनी हे लग्न मोडण्याचा
आता निर्णय घेतलेला आहे, सह्या पण केलेल्या आहे आणि पुन्हा एकदा ती भानावर येते आणि म्हणते की आज आपले खूप प्लॅन आहे आणि एकही प्लॅन फसता कामा नये. असं म्हणून ती जोरातच पळत सुटते. हा माणूस निघून गेला की काय, नाहीतर हा पिचकारलेला बोका ऐकायचं सुद्धा नाही अजिबात असं म्हणत ती धावत पळत बाहेर जाते. तर दुसरीकडे मात्र आता रम्या आणि काव्या जोरातच पार्थ म्हणून आवाज देतात आणि तिथे बसलेले विक्रम मानेने त्यांच्याकडे बघून हसू लागतात. काय झालं अगं? पार्थ तर केव्हाच गाडीत बसला आहे. तर मात्र आता काव्या म्हणते ते कधी उठले कधी आवरलं कळलं पण नाही मला. आणि इतक्यात मात्र आता रम्या निघू लागते. काव्याला बाय बोलून तर काव्या म्हणते अगं बाय काय, मी सुद्धा येते आहे की. आणि इतक्यात तिला आठवतं आयकाड आतमध्ये राहिलं म्हणून ती पुन्हा धावत पळत रूम मध्ये जाते. तर आता रम्या लगेच बाय बोलते तर तेवढ्याच मानेने तिला थांबवते. काव्या येते आहे, त्याला जायला सांगू नको, त्यामुळे गाडी तिथेच थांबायला लाव असं म्हणून आता ती रम्याला सांगते. दुसरीकडे पार्थ गाडीमध्ये वाट बघत असतो. पार्थला सुद्धा काव्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्याने तिच्यासाठी आणलेली पेस्ट्री सोबतच वकिलांच्या मागे तो गेल्यावर काव्याच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा आठवत असतं. काव्यासोबत वडाच्या फेऱ्या त्यांनी घेतल्या होत्या, त्याचबरोबर आता माझा आणि या लग्नाचा तुम्हाला त्रास होणार नाही हे सुद्धा बोललेलं त्याला सगळं आठवत असतं. इतक्यात घाईघाईने मात्र रम्या त्याच्यासोबत गाडीत येऊन बसते आणि चल आपल्याला उशीर होतो आहे. तेव्हा मात्र तो म्हणतो हो निघूयाच आपण. आणि रम्या मुद्दामूनच त्याला काव्याचा निरोप पण सांगत नाही. परंतु नशिबाने आता पार्थ तिच्याशी बोलण्यामध्ये बिझी असतो की तुला माहिती नाही एक मीटिंग आहे आणि तूच अटेंड करावी असं मला वाटतं. तर तेव्हा ती म्हणते हो चालेल, मला तू बाजूला असल्यावर मी करूच शकते चांगलं. तेवढ्यात मात्र काव्या येते आणि काव्या सुद्धा गाडीमध्ये बसते. हे बघून रम्याला राग येतो, परंतु आता पार्थही काही बोलत नाही. इतक्यात मात्र तिचा फोन वाजतो. तर रम्या म्हणू लागते की अरे फोनवर मेसेज आला आहे, मीटिंग आहे संध्याकाळची. तर तेव्हा तो म्हणतो ती मीटिंग तू अटेंड कर. आणि तेव्हा मात्र आता काव्य खुश होते. ती मनाशी म्हणू लागते याचा अर्थ संध्याकाळी पार्थ सोबत रम्या सुद्धा नसणार. दुसरीकडे मात्र नंदिनी आनंद निवास मध्ये जाण्यासाठी प्रत्येक रिक्षाला थांबवून विचारते, परंतु एकही रिक्षा तिच्यासाठी थांबायला तयार नसते. हे बघून मात्र जीवा खुश होत असतो आणि ती मात्र आता काळजीत असते की कसं होणार. इतक्यात मात्र ती पुन्हा रिक्षा थांबवण्यासाठी मागे बसते. तर तिथे जीवा उभा असतो. जीवा मात्र आता तिला गाडीवर बसण्याचा आग्रह करतो, परंतु ती नकार देत असते. तरी सुद्धा जीवा तिला म्हणतो अगं बस ना, अशी काय करते तू, मी बघितलं केव्हापासनं रिक्षा नाहीये भेटत आहे तुला. असं म्हणून तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात त्याला ट्रॅफिक पोलीस पकडतो आणि म्हणतो काय रे चाललं आहे तुझं, आणि असं बायकांना त्रास देतो का, असं म्हणून त्याला पकडतो. परंतु जीवा म्हणतो अहो साहेब तुम्हाला माहित नाही ती माझी बायको आहे. तेव्हा मात्र तो म्हणतो काय बायको वगैरे नाही, उगाचच आता तुमचे नवीन कारणं सुरू झालेले आहे. पुढे मात्र तो त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेत असतो. इकडे आता तो म्हणतो अहो पोलीस स्टेशन मध्ये कशाला नाही, तर तिथं जखम झाली आहे मला, नंदिनी सांग की तू. आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनी पाठ फिरून निघून जाते. तर आता लगेच जीवा म्हणतो हे काय बरोबर नाही, पाठ फिरून निघून चालली ही तर. तर तेव्हा आता पोलीस त्याला पकडून घेऊन जात असतात. तर इकडे नंदिनी धावत मागे येते आणि आता सांगू लागते की दादा सोडा त्यांना, तो नवरा आहे माझा. तर तेव्हा हवालदार म्हणतो एवढा वेळ लागतो का ताई ही गोष्ट सांगायला, उगाच माझा वेळ वाया गेला. आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. दुसरीकडे मात्र आता जेव्हा तिला म्हणत असतो की बघ तुला सांगत होतो ना मी, आता त्यांनी नेला असतं मला. तर मग तर इकडे मात्र आता ती म्हणते मग तुम्ही जा, आता मी जाईन माझी माझी रिक्षाने. तेव्हा तो म्हणतो की मी बघितलं 3 रिक्षावाले तुला नाही म्हणाले. तेव्हा आता तिला संशय येतो तुम्हाला कसं माहिती की मला 3 रिक्षावाले नाही म्हणाले. तेव्हा तो म्हणतो अगं माझं लक्ष होतं, मी बघत होतो ना तेव्हापासून तुला रिक्षावाले नाही भेटले, बस बस. आणि आता बऱ्याच वेळा बस म्हटल्यावर नंदिनी त्याच्या बाईकवर बसते आणि खांद्यावर हात ठेवते. त्यानंतर मात्र तो खुश होतो, परंतु त्याला घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की त्यानेच रिक्षावाल्याला सांगितलेलं असतं की या ताई आता त्या बंगल्यातून बाहेर येतील आणि तुम्ही त्यांना नकार द्यायचा. तेव्हा रिक्षावाले तयार होत नाही, परंतु आता तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. आणि असं म्हणून तो त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रिक्षावाले म्हणतात ठीक आहे साहेब, तुमच्या दिलाचा मामला आहे तर आम्ही ऐकून घेतो, परंतु त्या बदल्यात जीवा त्यांना पैसे सुद्धा देतो. आणि हे नंदिनीसाठी त्यानेच केलेलं असतं हे मात्र नंदिनीला तो कळू देत नाही. दुसरीकडे आता पार्थला कॉलेजला जेव्हा तो येतो काव्याला घेऊन, तेव्हा मात्र काव्या गाडीतनं उतरल्यावर पार्थ तिला काही न बोलता गाडी डायरेक्ट पुढे घेतो. त्यामुळे पुन्हा एकदा काव्याला वाईट वाटतं. आणि इतक्यात आता तिची मैत्रीण अनिशा तिला आवाज देते काय ग मी इतके फोन केले तर तू फोन पण नाही उचलले, मी तुला जाता जाता पिकअप केलं असतं ना.
पण तू आली कोणासोबत? तर तेव्हा ती म्हणते पार्थ सोबत. आणि आता इकडे अनिशा खुश होते. हो, ते आले होते सोडवायला पण बाय न बोलता निघून गेले. तेव्हा मात्र अनिशा म्हणते तुझं हे बरं आहे, इतक्या दिवस ते मागे पुढे करत होते तेव्हा त्यांना भाव देत नव्हते ना, आता ते लांब चालले आहे तर तुला त्रास होतोय काय? शेवटी आता तुझं प्रेम उकळून आलं का? इकडे मात्र काव्या म्हणते प्रेम वगैरे असं काही नाहीये. हे बघ मला तर लांब जायचंच आहे, पण त्यांनी खूप मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. ते खूप चांगले आहे. त्यांनी स्वतःहून सही केली पेपरवर, या गोष्टीचा मला त्रास होतो आहे. मी इतक्या दिवस त्यांच्याशी चुकीचं वागले, निदान जाताना तरी चांगले वागेल यासाठी मी हे सगळं करते आहे. तर आता पुढचा प्लॅन काय? असं मात्र अनिशा तिला विचारते. दुसरीकडे बाईकवरनं खाली उतरल्यावर आता नंदिनी त्याला सांगणारच असते की संध्याकाळी येताना तेवढ्यातच आता जीवा म्हणतो तुला पिकअप करायला नाही येतो ना मी. तेव्हा मात्र ती म्हणते येऊ नका असं सांगते आहे मी, मी येईन रिक्षाने. तर आता मात्र जीवा काहीच बोलत नाही आणि तो फक्त नंदिनीकडे बघत राहतो. दुसरीकडे आता अनिशा म्हणते तुला वाटतं आहे का पार्थ तुझ्यासाठी वाट वाकडी करून इथपर्यंत येतील? तेव्हा मात्र ती म्हणते ते नाही आले तर आपण जाऊ ना वाट वाकडी करून. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी आता एका रिक्षावाल्याला थांबवते आणि रिक्षात बसते. रिक्षात बसल्यावर मात्र ती म्हणत असते की बरं झालं, नाहीतर आजचा प्रवास सुद्धा मला जीवासोबतच करावा लागला असता. आणि रिक्षावाला दुसरा तिसरा कोणी नसून जीवाच असतो. इकडे मात्र आता पार्थच्या गाडीचं टायर पंक्चर असतं, त्यामुळे तो सुद्धा पायी निघतो आणि रिक्षा अडवण्याचा प्रयत्न करतो. तर समोरनं येणाऱ्या रिक्षात मात्र काव्याच असते आणि तिला बघून मात्र आता पार्थ आश्चर्याच्या नजरेनेच तिच्याकडे बघतो. त्याला मोठा धक्का बसलेला असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.